अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला नागरिकांना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी खंडेश्वर नांदगाव खंडेश्वर धामक अमरावती जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। मी सध्या नांदगाव खंडेश्वर या तालुक्यामध्ये आहे आणि या तालुक्यातील धामक गाव जे आहे या गावामध्ये आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने हे पाण्याचं मोठा प्रवाह जो आहे तो या गावामध्ये घुसलेला होता। सध्या सुद्धा आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे तो या ठिकाणी वाहत आहे। बिंगळी जी नदी आहे त्या नदीच्या काठावरती सुद्धा आपण आहोत आणि अक्षरशः जे शेत आहे ते शेत पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे। या ठिकाणी जे आहे ते कापूस असेल त्याचबरोबर ती सोयाबीन आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आणि दुसरा मोठा फटका म्हणजे लगतच जे गावातली जी घरं आहेत त्या घरामध्ये सुद्धा अक्षरशः अद्याप ही पाणी आहे। आपण बघू शकतोय की मी खरं तर माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेन की जी घरं आहेत ती घरं पूर्णपणे पाण्याखाली घेती। याचा अर्थ की पाण्याचा प्रभाव रात्री किती असू शकतो याचा आपण अंदाज लावू शकतोय की ही जी सध्या समोरची घरं दिसत आहेत ती घरं पूर्णपणे पाण्याखाली होती आणि अद्यापही या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे। त्यामुळे या घरातील जे साहित्य आहे जीवनावश्यक साहित्य असेल त्याचबरोबर ती इलेक्ट्रिक जे साहित्य आहे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जे चित्र जे आहे ते त्या धामक गावामध्ये आहे। या धामक गावातील अनेक घरं जी आहेत ते सध्या पाण्याखाली आहे। सध्या हे एक विदारक चित्र जे आहे ते आपण समोर बघू शकतोय की पूर्णपणे हे जे पाण्याखाली दिसतंय ते हे पूर्ण घर अक्षरशः रात्री पाण्याखाली होतं आणि आता सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या ठिकाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे इथले जे नागरिक आहेत ते हवालदिल झाले आहेत। प्रशासनानं लवकरात लवकर आम्हाला मदत करावी असं आव्हान सुद्धा या नागरिकांकडून करण्यात येत आहे। मात्र आपण बघू शकतोय की पाण्याचा प्रवाह रात्री या गावामध्ये किती मोठ्या प्रमाणात घुसलेला होता याचा अंदाज जो आहे आपण लावू शकतो। अद्यापही सध्या या घरामध्ये पाणी साचलेलं आहे त्यामुळे या नागरिकांचं अतोनात नुकसान झालं जे चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते अद्यापही या गावामध्ये साचलेलं जे चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक नागरिकांचं जे आहे ते नुकसान सुद्धा झाल्याचं आहे। काही या ठिकाणी नागरिक आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। काय खरं तर गावातला रात्री हे विदारक चित्र घडलेलं होतं, पावसाने कधी सुरुवात झाली, काय नुकसान झालेलं आहे? 9-9:30 वाजता पुलाच्या खाली पाणी होतं। मग एकाएकी एका तासामध्ये पूर ओव्हरफ्लो झाला आणि तिकडून नदी फुटून संपूर्ण गावामध्ये पाणी शिरलं आणि तिकडूनही गावाला येडा पडला होता। दोन्ही बाजूनं गावातून निघण्याकरिता कुठलीच जागा नागरिकांना शिल्लक नव्हती। गाव पूर्ण बेल्ट झालं होतं। तर प्रशासनाशी संपर्क साधून आम्ही घटना म्हणजे पाहणी करण्यासाठी विनंती केली। तहसीलदार मॅडम सतत कॉन्टॅक्टमध्ये होत्या आणि संपूर्ण पुनर्वसनाची जी आमची मागणी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करून ह्या समस्येपासून आम्हाला दूर करावं, म्हणजे जेणेकरून वारंवार गावामध्ये पूर शिरून नागरिकाची हानी होणार नाही। म्हणजे संपूर्ण पुनर्वसन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 2015 जाहीर केलेलं आहे। ते काम का त्यासाठी का दिरंगाई लागत आहे आणि कशाची वाट पाहत आहे? त्यानंतर 2015 पासून घोषणा केल्यानंतर कित्येकदा गावामध्ये पाणी शिरलं आणि कित्येकदा घरं पडली। मागच्याही वर्षी पूर आले होते तेव्हाही घरं पडली होती, तेव्हाही त्यांना 10-10, 5-5 हजार रुपये मोबदला मिळाला होता। माझं असं म्हणणं आहे की 2015 जे जाहीर केलेलं गाव आहे संपूर्ण पुनर्वसन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आता सध्या पण ते मुख्यमंत्री आहे आणि प्रतापदादा त्यांनी घोषणा केली होती, ते पण आमदार आहे। माझं त्यांना एकच विनंती आहे गावातर्फे सर्वांतर्फे सरपंच म्हणून की 7-8 वर्ष झाले घोषणा करून एवढी मग नुकसान होऊ देताना, नागरिकांची हानी होऊ देताना आपण कशाची वाट पाहत आहे? कुठलीच प्रोसिजर चालू नाही, अधिसूचना लागली नाही, खरेदी विक्री व्यवहार बंद झाला नाही। म्हणजे गाव संभ्रमात आहे। गाव लागलं की नाही लागलं या संभ्रमात गावकरी आहे। मला हे म्हणायचं आहे गावातर्फे की हा संभ्रम दूर करावा आणि लवकरात लवकर ह्या संकटातून गावाला काढावं। खरं तर या गावाचे प्रथम नागरिक तुम्ही आहेत। यापूर्वी सुद्धा गावामध्ये पूर आलते, तुम्ही मदतीसाठी याचना केली, तुटपुंजी मदत मिळली, पण एक शाश्वत मदत मिळावी म्हणून जसं म्हणताय की तुम्ही पुनर्वसन करावं ही मागणी करताय। आता त्या सध्याच्या घडीची परिस्थिती काय, किती नुकसान झालं? मागणी नाही आहे, आमचं म्हणणं आहे सर्व गावातर्फे, मी वैयक्तिक नाही बोलत, मॉडेल पुनर्वसन करायचं त्यांनीच घोषणा केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2015 त्यांनी घोषणा केली। प्रतापदादा आमदार होते, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। 2 वेळा आम्ही संपूर्ण गाव प्रतापदादाच्या पाठीमागे उभं राहिलो। वन साईड 80-90% त्यांना मतदान दिलं। मग 8-9 वर्ष झाले नुसत्या घोषणा, त्याच्यावर काहीच कारवाई चालू नाही। कलेक्टर साहेबाची स्वतः सहीची एक अधिसूचना नाही, ते अधिसूचनाने खरेदी विक्रीवर आजही तुम्ही आठवण्या खरेदी होते धामकची। मग आपण कसं म्हणू गाव संपादित झालं? संपादित झाल्यावर कलेक्टरची अधिसूचना निघते, खरेदी विक्री व्यवहार थांबते। असं कुठलीच प्रोसिजर गावामध्ये झाली नाही। गाव नुसतं संभ्रमात आहे आणि आमच्या गावात वादविवाद होते, यानं काम अडवलं त्यानं काम अडवलं। मुख्यमंत्र्यापेक्षा मोठा नागरिक कसा, हा माझा प्रश्न आहे। मी काँग्रेसचं काम करतो, मी कसं मुख्यमंत्र्यापेक्षा मोठा झालो की पुनर्वसन थांबून ठेवू? माझ्या गावातील काही लोक म्हणजे अपप्रचार होतो गावामध्ये की सरपंचानं काळ्या केल्या, येणं काळ्या केल्या। माझे वडील याच्या अगोदर सरपंच होते, त्यांनी काही कामं केली नाही। म्हणजे मुख्यमंत्री असताना, मोदी पंतप्रधान असताना, आमदार प्रताप अडसड असताना आम्ही कुठं त्यांच्यापेक्षा सक्षम आहे की पुनर्वसन थांबवून ठेवू? माझी हीच विनंती आहे
माझं गावावर खूप प्रेम आहे, मला या गावानं मोठं केलं. एकच विनंती आहे कळकळीची की संपूर्ण पुनर्वसन करून ह्या गावाला संकटातून काढावं. आपण बघू शकतोय की खरं तर या पुरामुळे ज्या अतोनात गावाचं नुकसान झालं आहे, गावाचे प्रथम नागरिक सरपंच आहे त्यांचं म्हणणं आहे की पुनर्वसन करून गावाला सुरक्षित स्थळी हलवावं आणि हाच एक शाश्वत उपाय याच्यावरती होऊ शकतो असं मत सरपंच व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अनिकेत दाहितोंडेसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, धामक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.